तर आज माझ्या मावशीच्या घरी होतं कंदुरीचा कार्यक्रम. तर माझी वहिनी आली होती चिखलीवरून. माझी माणसं तयार झाली चिकन खायला आणि मी पण मस्त असं खाणार. त्यासाठी मेहनत पण करावं लागेल. मस्त नारळ सोलते आता. नारळ सोलतच नाही. मायला पण लय मेहनत करते, लय मेहनत. मी याच्या पहिले कधी सोललं नव्हतं. आता बघा हा रोड तुम्ही असं बघितला नसेल किती भारी आहे. त्याच्यावर मी चालते. हे मामाचं गाव आणि ते स्टेशन. एवढं उन्हात त्यांना जावं लागतंय फक्त मटण खाण्यासाठी. हे बघा ट्रेन किती भारी व्यू आहे यार. बघा फायनली आले मी मटण खायला एवढा उन्हात. बघा शेतामध्ये मस्त कार्यक्रम ठेवलेला होता. या दोघींना खूप घाई होती चिकन खायची, पण माझी बहीण नाही खात, माझी मम्मी खाते. बघा ट्रेन चालली आहे मस्त आणि एकदम मस्त भाजीचा वास येत होता यार. असं वाटत होतं डायरेक्ट जाऊन फटाफट खाऊन घ्या. या बाया मस्त स्वयंपाक करत होते. इकडे भाजी शिजवणं चालू होती. भाजी नव्हती, डाळ होती. इकडे भाजी बनवणं चालू होती. या मस्त सावलीत बसायचा प्लॅन. हे बघा माझी बहिणीची मुली हिचं माझं पटतच नाही. वाकडंच लावते मला नेहमी. एवढं उन्हात आलं मस्त पाणी पिते थंडगार. ह्या बघितलेल्या असेल तुम्ही निंबोळ्या आहेत बघा, लिंबाच्या झाडाला येतात. खाऊ का नको छी छी. आता पाहते असं असं करायचं आणि बड 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 बड. आता इथे सिरियस मीटिंग चालू होती. मी त्यांना शिकवत होते निंबोळी खाली कशी पाडायची. हॅलो हॅलो माईक टेस्टिंग. माझी मम्मी बा कशी बायती. माझी बहीण मावशीची मुलगी माझ्या. आणि मी कशी दिसते हो. हे सगळे माझ्याकडे बघत होते. आता मी हिरोईन यांच्या जागा सायकल चालत होते. KTM येते माझी. इथं बाया मस्त पोळ्या करताय, भाकरी करताय मोठ्या. इकडं मस्त आपलं चालू आहे बोकड शिजवणं. वा 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 वा. काय बोकड्याचं आमदाला उक्कड. बघा इथं आहेराचा कार्यक्रम चालू होता. माझे मामा आहे, हे माझे भाऊजी आहे, माझ्या बहिणीचा नवरा, ह्या माझ्या वहिनी आहेत. कुंकू लावत आहे. या सगळ्या बाया बघा थापताप भाकरी थापताय इकडं तिकडं. एवढी मोठी पब्लिक आलेली होती राव. हे माझे मामा, हे माझा भाऊ, हे सगळे लोक. माझे पप्पा भाजी आलत आहे. हे मी, अरे बाबा मी पण आले यामध्ये. म्हणजे काकाला कपडे देते, माझ्या मावशीला कुंकू लावून साडी देते. मला कुंकू बघा आता नैवेद्य घेऊन चालले माझे मामा माझे भाऊ. हे आता इथे पूजा करणं चालू आहे. सैलानी बाबा आहेत ते हे खाटी असतात वाटतं. हे सांगताय कशी पूजा करायची ते. हे टोपल्यामध्ये बोकड्याचं मुंडकं ठेवलेलं आहे. बापरे. हे धूप. आता सगळे पूजा करते. हे माझी मावशी खालच्या देवांना आंघोळ घालती. आता फुलं ठेवते, देवपूजा करते. हे माझे काका मावशी. हे माझे भाऊ ते बघा. हे माझ्या मावशीचा मुलगा आहे. देवाची पूजा करतोय. मायला उन्हातानात माझी स्किन एकदम डल झाली होती. काळी फटाक पडून गेले होते मी. हे सगळ्यांच्या अगोदर खाण्याच्या पूर्वी माझ्या मावशीला खाऊ घालावं लागतो नैवेद्य. तर हे ते देवाचा प्रसाद, सैलानी बाबाचा प्रसाद वाटत होता माझा भाऊ. माझी बारी आली प्रसादाची. घेतला भात आहे वाटतं तो. भात, ज्वारीची भाकर आणि गोळ असतो वाटतं. चांगलं लागलं, जाऊ द्या. इथं बसले ना भाऊ पंगत. मटण आणायला लोक बसलेत एक नंबरच्याच पंक्तीमध्ये डायरेक्ट. हे याला द्या याला मटणाच्या पुरी. एक नंबर मस्तपैकी चिल्ले पाल्ले सगळे. अरे बाप रे बाप, कसली भाजी रे बाप. नुसतं पिस 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 पा एकदा तोंडाला पाणी येऊन गेलं डायरेक्ट. पण मी खाते काय वरम भात, कारण मला भाजी आवडत नाही. चला दणकावून खाणं झालं. आता चालू आहे घराकडे. हे माझ्या बहिणीची शाळा. ती एवढी एक्सायटेड झाली होती शाळा दाखवायला. हे माझं स्कूल आहे म्हणे, मी इथं शिकलेली, हा माझा वर्ग आहे म्हणे. ते खूप खुश झाली होती. इथं